आणि हा आला आमचा फोंड्याचा बाजार. कोकणातले नारळ, जसं मी सांगितलं आमच्या घरामध्ये 4-5 झाडं आहेत, त्याला बऱ्यापैकी नारळ धरतात. असं जुन्या पद्धतीचं दुकान आहे, जे शटर नाही आहे ह्याला. नुसती बडबड. कुर्ला देवी मंदिर. काय नाव आहे? नारायण. हे बघ बेबी शूट्स आणि ते बघ खूप आहेत है ना? सगळे काढून. हे काढून काय करणार? हे नाही, आपण निघेपर्यंत तयार होणार. हे ओले घर बघूया. येणार. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की मी आलो आहे माझ्या गावी फोंडाला. मी का आलो आहे गावी तर ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कळेल. पुढे बघा, कारण आम्ही थोडं घराचं आतमधलं काम काढलं आहे त्यासाठी. तर आता आम्ही एवढे तयार होऊन दिसतो आहे सकाळी सकाळी, कारण आम्ही चाललो आहे आमच्या देवळामध्ये, जे ग्राम दैवत आहे आमचं श्री कुर्ला देवीच्या मंदिराला चाललो आहे आम्ही. त्याची स्टोरी मी सांगतो तुम्हाला बाईकवर पुढे. पण या 2 ताई पण आल्यात. हा सगळा जो पतेरा पडला आहे झाडांचा ते सगळं क्लीन करत आहेत. हे जेवढा कोबा केला आहे आपण, हे सगळं मी आणि निकिताने काल क्लीन केलं आहे. तर चला, आजचा व्लॉग हा असाच होणार आहे. आजच्या दिवसाचा आणि उद्याच्या दिवसात 2 दिवसाचे मिळून हा व्लॉग होणार आहे. चल तू येते फिरायला? लांब पळते. 2 ताई आहेत, त्यांच्या मुली आहेत ह्या. चला, देवळाचा झेंडा पण बदलायला झाला. गणपती बाप्पा मोरया. $87.5 किलोमीटर झालेत. तर बघूया इथून आपलं देऊळ किती किलोमीटर लांब आहे. ही नवी कुर्ली वसाहत आहे जिथे आता मी राहतो. हे वसवलेलं गाव आहे, पुनर्वसन आहे. आता मी चाललो आहे ते आमचं जुनं मूळ गाव. आणि हा आला आमचा फोंड्याचा बाजार, फोंड्याची एसटी स्टँड. घ्यायचं आहे का? नाही, ठीक आहे. आज गणेश जयंती आहे, तर सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या हे बघ इथे आहेत, घेऊन टाक. हां, 2 नारळ घे. 4 घे. असं जुन्या पद्धतीचं दुकान आहे, जे शटर नाही आहे ह्याला. ह्या फळ्या आहेत, ह्या फळ्या अशा एकत्र करून लॉक करतात. आता ह्या आतल्या रस्त्याला 2 मेन मूळ गावं लागतात, एक घोणसरी आणि कुर्ली. आमचं गाव कुर्ली आणि हे जे गाव आहे हे घोणसरी. आमचं गाव तिन्ही बाजूनी डोंगर असल्यामुळे सरकारच्या त्या नजरेमध्ये आलं आणि त्यांना असं वाटलं की इथे एक बऱ्यापैकी मोठं धरण बांधू शकतो. आणि तसं करून आमचं गाव धरणामुळे पुनर्वसन केलं, जिथे आता आमचं घर आहे. आणि हे गाव पूर्ण पाण्याखाली गेलं. पूर्ण नाही गेलं, पण 90% गेलं.
आणि इकडची गावं ही धरणाच्या ह्या बाजूला राहिल्यामुळे ही तशीच राहिली. मी तुम्हाला दाखवतो धरण. सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. इथे गणपतीचं मंदिर, येताना आपण जाऊ इथे. इथे घोणसरी गावाची हद्द संपते आणि इथे सुरू होते आमच्या गावाची हद्द कुर्ली. आणि कुर्ली गाव हे असं फार खेडेगाव होतं, एकदम जंगल. त्यामुळे ते बोर्ड पण आहे बघा, सदर परिसरात वन्य प्राण्यांचा वावर आहे, वाहने सावकाश चालवा. आणि हा डॅम, आणि हे जे पाणी चाललंय हे कॅनल आहे, डॅममधून येतं ते. केवढा मोठा डॅम आहे बघा, तिथपासून इथपर्यंत पूर्ण. या रस्त्याला काय ना काहीतरी दिसतं मला कायम. म्हणजे माझ्याबरोबर त्या गोष्टी होतात. काहीतरी प्राणी दिसायलाच पाहिजे, काही नाही तर ॲटलिस्ट साप तरी दिसायला पाहिजे. बघू आता काय दिसलं. कॅमेरा लगेच ऑन झाला तर तुम्हाला पण दाखवेन. हे सगळे जे डोंगर दिसत आहेत मागे, हे सगळे सह्याद्री आहे. पूर्ण जंगल, एका मागे एक सगळे डोंगर आहेत. हे बघा इथून दिसतंय, एका मागे एक किती डोंगर आहेत. हे बघा केवढा डोंगर रांग आहेत. कुर्ला देवी मंदिर. आणि हे आलो आम्ही मंदिराकडे. हे आमचं कुर्ला देवीचं मंदिर. चला पाया पडूया, नारळ ठेवूया. देह तू भान तू तुझ माझे मन, भटके मन माझे होई रणांगण. दिसभर मनी तुझी आठवण नांदते, सोबतीच्या संसाराचा सपान हे पाहते. तहानल्यात ना जणू मृग जळ वासते. भारी वाटतंय ना. तिकडे जाऊया. लेट्स क्लिक सम फोटोज. नदी तर इकडेच होती ना. नदी ह्या डोंगरातून येते ना पाणी, सगळं ते पाणी जमा होतं. तर हे बघा, हे मी सांगतो तुम्हाला, हे जे सगळे डोंगर दिसत आहेत आजूबाजूला, सगळे डोंगर, ह्या सगळ्या डोंगरांमधून जसं पाणी येतं ना, आमच्या गावात 3 का 4 मोठ्या नद्या होत्या. तर त्या नद्यांचं सगळं पाणी इथे साचलं जातं. त्या बाजूला तो डॅम बांधला आहे, तिथे जी स्ट्रेट लाईन दिसते ते डॅमचं स्ट्रक्चर आहे, कन्स्ट्रक्शन तिकडे आहे. त्याच्यामुळे हे पाणी अडलं जातं, ह्या डोंगरांच्या बाहेर पाणी जात नाही. आणि इथे जायचं आहे आपल्याला आता देवळात. किती शांतता आहे इकडे, खूप मस्त वाटतंय है ना. खूप सुंदर, काय भारी वाटतंय, खूप मस्त वाटतंय खूप. थोडा वेळ बसू इथे, मग देवळात जाऊ आणि निघू. निघतो आता इथून, जाऊया देवळाकडे. बघूया बाईक येता येते एका देवळापर्यंत.
काय आ जाओ तुम भी हमारे साथ. नशीब बोलायचं इथपर्यंत बाईक घेऊन आलो मी. हे आमचं जुनं मंदिर. ऑफ रोडिंग करत करत पोचलोय आमच्या जुन्या देवळाकडे, जे मूळ देवस्थान आहे, जिथे कुर्लादेवीचं पाषाण अजूनही आहे, जे स्वयंभू कुर्लादेवीचं मंदिर आहे. हे मंदिर हल्ली जेव्हा पाण्यात होतं तेव्हा कोणीतरी ड्रोनने शूट केलेलं, खूप फेमस झालेलं, तुम्ही बघितलं असेल कदाचित. हे तेच मंदिर आहे. नशीब मानतो मी की मला माझी बाईक घेऊन इथपर्यंत यायला मिळालं. देह तू भान तू तुझ माझे मना, भटके मन माझे होई रणांगण, दिसभर मनी तुझी आठवण नांदते, सोबतीच्या संसाराचा सपान हे पाहते, तहानला तना जणू मृगजळ वासते. यान भासवे मन माझ स्वैर वाहत, पाऊस होऊन स्पर्श करू पाहत. देह तू भान तू तुझ माझे मन, भटके मन माझे होई रणांगण, दिसभर मनी हा देवळाचा गाभारा आहे आणि इथे पूर्ण मागे पाणीच पाणी आहे. कधी ह्या देवळात पण पाणी असतं, एवढं पाणी भरतं इथे. पावसाळ्यात जर आलं तर इथे येता येत नाही. चला निघूया आता इथून. गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊया आणि जाऊया पुढे. हे कसं आहे? मस्त आहे. 25 रुपये. सगळी शॉपिंग चालू आहे. जेवण बनवायचं आहे ना घरी, पूर्ण बाजार घेतोय आज आणि उद्या जेवण बनवायचं आहे तर. आणि आम्ही आलो आता नाश्ता करायला. कुठलं हॉटेल आहे? कोंड्यामधलं हॉटेल आहे. आम्ही इथे कायम येतो, तर नाव मला बघायला लागेल बाहेर जाऊन. त्यांच्या ओनरचं नाव माहिती आहे तुला? हां, मोदी. निकिता आणि मी आंबोळी खातोय. तू बघायला गेला, नाव बघायला गेला. काय नाव आहे? नारायण. हॉटेलचं नाव नारायण आहे. आणि तेजस भेटला आहे आम्हाला. त्याला सांगतो नाश्ता करत नाही, कोल्ड्रिंक पिता. तेजस कोण आहे? तेजस माझा भाऊ आहे, चुलत भाऊ लहान. आणि आमच्या बेडरूमची वरच्या ट्यूबलाईट गेली, तिकडे बल्ब लावला, तर आता आम्ही इथून घेतली आहे. हां, सबस्क्राईब सबस्क्राईब कर. चलो बाय.
पार्कर इलेक्ट्रिकल्स, फोंडा बाजारपेठ. आणि आम्ही आलो आहे घरी परत. सगळा बाजार आटपून झाला थोडा वेळ आणि आता घरच्या कामांना सुरुवात करतो आहे. एक तर आपण ती ट्यूबलाईट आणली आहे मग अशी ती लावायची आहे आणि निकिता लागली आहे जेवण करायला. काय बनणार आहे आज? व्हेज चवळीची उसळ बनणार आहे, डाळ बनणार आहे, शिरा बनणार आहे आणि केळ्याचे चिप्स. एवढा सगळा मेनू सांगितलं, बघूया काय काय मिळतंय खायला. आणि सकाळी ज्या 2 ताई आलेल्या त्यांनी मस्तपैकी सगळं पालापाचोळा क्लीन केलं आहे. आता बघायला पण किती मस्त वाटतं आहे. पूर्ण घराभोवती त्यांनी सगळं क्लीन केलं आहे. बघा इथे सगळं तो पालापाचोळा पडला होता तो सगळा व्यवस्थित क्लीन झाला आहे. बाईक मस्त इथे शांत उभी आहे झाडाच्या सावलीमध्ये. जाऊया वर आणि आपण इन्स्टॉल करूया ट्यूबलाईट. तर हा आमचा वरचा बेडरूम आहे, हा निकिताचा आणि माझा बेडरूम आहे. तर ही जी ट्यूबलाईट आहे ही गेलेली आहे. इथे बघा बल्ब लावला आहे आम्ही. तो बल्ब काढून ही ट्यूबलाईट रिप्लेस करायची, कारण आता ह्या ट्यूब्स नाही मिळत, करायचं स्टार्टर वगैरे काहीच नाही मिळत. त्यामुळे पूर्ण ट्यूबच नवीन LED वाली आणली आहे. ट्यूबलाईट व्यवस्थित प्रकारे लावून झाली आहे. कोकणातले नारळ, जसं मी सांगितलं आमच्या घरामध्ये 4-5 झाडं आहेत, त्याला बऱ्यापैकी नारळ धरतात. तर निकिताला नारळ हवं आहे जेवणासाठी. तर एक नारळ होता आमच्याकडे, सुके नारळ पडतात ते आम्ही जमा करून ठेवतो. तर ते आता खोलून ती जेवणात वापरणार आहे. तर चला नारळ सोलून देऊया. ही मशीन आहे नारळ सोलायची. असा नारळ सोलला जातो. तर किती इझी पडतं असा नारळ सोलायला त्या मशीनद्वारे, हे मला दाखवायचं होतं. हे मी सुई घेते ना. वेलकम वेलकम टू फोंडा. काय बनवते साध्या? शिरा. नंदेकडून काम करून घ्यायची स्पेशालिटी झाली आहे माझी. बघितलं म्हणून मला बोलवलं वाटतं. नाही रे मला भेटी कुठे जातेस तू? अरे आम्ही तर कुठे फिरायला पण जातो. म्हटलं तिला त्यांची बडबड थांबणार नाही. तर दुपारी जेवलो आणि मस्त झोपलो मी आज, कारण कालचा पण खूप प्रवास झालेला काल आणि आज सकाळी पण लवकर उठलो कारण देवळात जायचं होतं. तर झोपून गेलो, काही शूट नाही केलं. तर आता ताई आली आहे. ताई आमची कणकवलीलाच राहते, तर ती आली आहे इथे राहायला आमच्यासोबत. आता आज आम्ही तिघे, उद्या बघू अजून कोण येतं आहे का. असं कोण नाही कोण येत राहणार आहे घरी जोपर्यंत आम्ही आहोत. थांबा आधी चालू करू नको. केलं आहे ऑलरेडी. स्टिकर नाही आमचे निघत. खूप टाईम झाला हा स्टिकर आणून ठेवला होता. तुम्ही बघितला असेल भरपूर ठिकाणी ते घराच्या बाहेर लावतात. आता या दोघी या लावत आहेत इथे. बरोबर लागल्या पाहिजे. होय म्हणून सगळे निघायला पाहिजेत ना. आणि वेलकम टू दी नेक्स्ट डे आणि कंटिन्युएशन आहे हा मागच्या व्लॉगचा. तर आजचा दिवस असा होणार आहे की आज आपल्या घरामध्ये ज्याच्यासाठी स्पेशली मी मुंबईवरून इथे आलो आहे, आपल्या घरचं काम होणार आहे फायनली. आतमध्ये जे काय दरवाजाचं काम बाकी आहे ते आज मिस्त्री लोक येणार आहेत. तर आता घड्याळात वाजले आहेत 9:15 आणि आम्ही आता चाललो आहे फोंड्याला. फोंड्याला का जातो आहे ते तिकडे गेल्यावर सांगतो. तर बाजारात मी, निकिता आणि ताई आम्ही तिघं चाललो आहे आमची स्कूटी घेऊन. आम्ही दोघं, मी आणि ताई ह्या बाईकवर, निकिता स्कूटीवर.
कोंबो कोंबो काय बोलतात ते गरम कुठलं? पाण्यात नाही देणार. तर आता चिकन घेऊन झालंय आणि आता आम्ही चाललोय पुन्हा नाश्ता करायला कालच्या हॉटेलमध्ये. काल जिथे नाश्ता केलेला, आज ताईला नाश्ता करायला घेऊन जाऊया. चलो. नुसती बडबड. मी आणि ताई कुर्मापुरी खातोय, निकिता आंबोळी खातोय, आणि सर्दी चाळवली आहे. नाश्ता करून झालाय, आता निघायचंय. या गाडीचा जरा प्रॉब्लेम आहे. पकड. ही गाडी सेल्फ स्टार्ट नाही होत आहे, त्यामुळे हिला मेन स्टँडला लावून किक मारावी लागते. ते आता परत दाबायचं आहे. नाही, ते काम करायचं आपल्याला घराचं. सगळे दरवाजे बदली करायचे आतले, ते आले आहेत. मिस्त्री पण आले. हे ते वॉटरप्रूफ वाले आहेत ना? हो. एक 2 3 4 5 6 आज दिवसभर हेच काम चालणार आहे. आणि गाव, गप्पा गजाली एव्हरीथिंग इन ग टुडे. आणि जेवणाचं काय? गावठी चिकन. आज चिकन आहे. कालचं जेवण दाखवलं नाही, कारण एवढं चांगलं झालेलं आम्ही खाऊन झोपलो. दमलो जेवणच. हा एक दरवाजा निघायला प्रॉब्लेम करतोय. हा निघाला, तो निघाला, हा नाही निघाला. कारण ह्याचे जे स्क्रूचे होल आहेत त्यामध्ये सगळं कलर अडकला आहे. ह्या आता हे 3 दरवाजे तर लगेच होतील लावून असं मला वाटतंय, कारण तो एक दरवाजा निघत नव्हता. त्याचं एकच बिजागर बाकी आहे निघायचं, बाकी तर सगळे निघालेत. तर बघूया. आणि हा नवीन दरवाजा लागतोय ह्या जागेवर. हा वॉटरप्रूफ आहे. ती इथे ठेवते. गार होईल. मला हे चिकन सुक्का, हे चिकन ग्रेव्ही, भाकरी आणि काय आहे कढी आणि निकिता कोकम कढी कढी आहे. आणि राईस, राईस, नॉर्मल राईस, नो जिरा राईस. नो जिरा राईस. हा एक दरवाजा लागलाय. हे आमचं पाटलंदार आहे. हे 2 दरवाजे तसेच ठेवलेत. या दरवाजाचा एक प्रॉब्लेम झाला आहे, हा थोडा खराब निघाला आहे. आणि हा दरवाजाचा साईजचा इश्यू झाला आहे बघा. हा पण लागला आहे पूर्ण दरवाजा. हा दरवाजा आणि तो बाल्कनीचा दरवाजा, हे 2 दरवाजे वॉटरप्रूफ आहेत. हा बघा. हो, ननंद आणि सुपर ननंद. कोणाची ननंद? ही माझी ननंद आणि ती आईंची ननंद. तर आता जेवून आम्ही गप्पा गोष्टी करतोय. हे एकमेकांना तेल घालतात. आणि आपला टाइम आएगा. आणि त्यांचं झाल्यानंतर तिघी नंतर मला करणार. तर चला आजच्यासाठी एवढंच ठेवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ताई सांगते आमची. ताई सांग. सबस्क्राईब करा. चला बाय बाय बाय. गुड नाईट.
हा माझ्याकडे. चेअर्स. चेअर्स.